नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा जो लेसन बघतोय 19 कार्बोहायड्रेट्स ऑफ फूड अन्न घटक, यामध्ये आपण मागच्या तासाला कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, फायबर्स म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्सचे जे तीन प्रकार पडले, 3 टाईप पडले, स्टार्च, शुगर अँड फायबर. त्यामध्येच आज आपण दुसरा पॉईंट बघतोय, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, जे की आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण यूज करत असतो, बरोबर. ऑइल इज अ फॅटी सबस्टन्सेस, पेपर बिकम अ ट्रान्सप्लेंट व्हेन अ फॅटी सबस्टन्सेस इज अप्लाइड टू इट. तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद काय होतं तर अपारदर्शक होतो. म्हणजे जर कागदाला तेल लागलं तर आपल्याला त्या पेपराखालचं दिसत नाही. पेपर बिकमिंग अ ट्रान्सक्युलेंट इज अ साइन ऑफ द प्रेझेन्स ऑफ फॅट्स इन द फूडस्टफ किट ऑन इट. कागद अपारदर्शक होणे ही अन्न पदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याची काय आहे तर खूण आहे. फॅट्स इन अवर फूड ऑल्सो प्रोव्हाइड एनर्जी टू अवर बॉडी. दे गिव्ह ट्वाइस ॲज मच एनर्जी ॲज कार्बोहायड्रेट्स. अन्नातील स्निग्ध पदार्थांपासूनही शरीराला काय होते तर ऊर्जा मिळते. पिष्टातून मिळते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा ही आपल्याला कशातून मिळते तर या फॅट्समधून, स्निग्ध पदार्थापासून मिळते. बट वी इन्क्लूड अ स्मॉलर क्वांटिटी ऑफ दीज कॉन्स्टिट्युएंट इन अवर डाईट. परंतु आपल्या आहारात हे पदार्थ पिष्टमय पदार्थापेक्षा कमी प्रमाणात असतात. क्रीम, बटर, घी, ऑइल आर एक्झाम्पल ऑफ अ फॅट्स. त्याचप्रमाणे याशिवाय आपले जे दुधापासून मिळणारे साई, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारे तेल हे काय आहे तर सगळे फॅट्सचे एक्झाम्पल. नट्स, मीट, एग या अल्सो कंटेन फॅट्स. त्याचप्रमाणे मांस, अंड्यातील बल्क ही सुद्धा काय आहे तर फॅट्स आहेत, आपले स्निग्ध पदार्थ आहेत. The fats we eat get stored in our body if a food is not available for some time. The body can get energy from the stored fat. आहारात असलेल्या स्निग्ध पदार्थापासून शरीरात चरबी तयार होते. काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून शरीराला काय होते तर ऊर्जा मिळते. There is a layer of a fat under our skin. It gives a shape to the body and like a blanket also prevent loss of heat from the energy. आणि चरबीचाच हा एक थर आपल्या त्वचेखाली असतो. चरबीच्या या थरामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे आकार मिळतात. Can you tell why are boxes of fragile articles like TV, refrigerator, light bulbs, glasses, mirrors packed with corrugated cardboard, thermocol or bubble? हे तुम्ही मागच्या तासाला मला उत्तर लिहून पाठवलं होतं, बरोबर. नवीन TV, फ्रीज, पंखे, काचेच्या वस्तू हे सगळं आणताना त्यामध्ये पुठ्ठा किंवा थर्मोकॉल का घातला जातो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, The carbohydrate thermocol or bulb warp protect the fragile articles even when the boxes shake, fall or get heat. The articles inside are not damaged. Similarly, the layer of fat in the body protects our internal organ. नाजूक वस्तूंना पुठ्ठे, थर्मोकॉल इत्यादींचे संरक्षण मिळते. खोक्यांची हालचाल झाली, ते पडले किंवा त्यांना बाहेरून मार लागला तरी आतील वस्तूचे नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील चरबीच्या थरामुळे आपल्या जे आंतरेंद्रिय आहेत त्यांचंही काय होतं तर संरक्षण होतं. लेयर ऑफ फॅट इन बॉडी प्रोटेक्ट्स अवर इंटरनल ऑर्गन. आपल्या शरीराच्या इंटरनल ऑर्गनला ते संरक्षण देतात. इन इंजुरी फ्रॉम आउटसाइड डज नॉट ॲट वन्स कॉज डॅमेज टू अवर बोन्स ऑर अदर इंटरनल ऑर्गन. बाहेरून शरीरावर मारा लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरिंद्रियांना काही इजा होत नाही. यूज अवर ब्रेन पॉवर. Why do we use a padding of a cloth under a
mortar when we place it one on the floor and pound something in it. फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना खलबत्त्याच्या खाली काय ठेवतात? असे का करतात? का तर फरशीला तडा जाऊ नये म्हणून आपण त्याच्या खाली एखादं फडकं वगैरे ठेवत असतो. Can you tell? Suppose a wall is to be built. समजा तुमच्या घरी एक भिंत बांधायची आहे. Wall is to be built. भिंत बांधायची आहे. The cement, sand, water is all there, but the monsoon says the most important material is still missing. What can that be? त्यासाठी लागणारं सिमेंट, वाळू, पाणी आणलं आहे. कामगार त्याचे साहित्य घेऊन उपस्थित आहे, तरी मुकदम म्हणतात की एक मुख्य साहित्य आणलेच नाही. हे काय असेल? काय नसेल रे? तुम्ही सिमेंट आणलं, वाळू आणली, पाणी आणलं, पण एक गोष्ट आणलीच नाही, दगड किंवा वीट. ही आपल्या बांधण्यासाठी आपण आणलीच नाही. तर पुढचा पॉईंट आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. Just as stones and brickers are the building blocks needed for a wall. त्यांनी सांगितलं, भिंत बांधण्यासाठी जसे दगड आणि विटेची गरज असते, तसेच आपल्या शरीराच्या बांधणीसाठी आपल्याला कशाची गरज आहे? तर प्रोटीनची, प्रथिनेची गरज आहे. The body undergoes wear and tear continuously. शरीराची सतत झीज होत असते. एखाद्या वेळेस आपल्या शरीराची छोटी मोठी इजा होते. समटाइम्स इट गेट इंज्युअर्ड. आपल्याला छोटी मोठी काय होते? इजा होते, म्हणजे लागतं. बट द हिलिंग अँड रिपेअर ऑफ अवर बॉडी गोज ऑन ऑल द टाइम विदाउट अवर बीइंग अवेअर ऑफ इट. त्याची दुरुस्ती आपल्या नकळतच होऊन जाते. प्रोटीन्स आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज. प्रोटीन्स आर रिक्वायर्ड इन अ प्लॅनेटरी ड्युरिंग द ग्रोईंग इयर्स ऑफ अ पर्सन्स लाईफ. त्यासाठी प्रथिनेंची गरज असते. शरीराची वाढ होत असताना त्या प्रथिनेंची भरपूर प्रमाणात आपल्याला काय आहे? तर गरज आहे. मेजर सोर्स ऑफ प्रोटीन्स. मग कोणकोणते प्रोटीन्स आहेत? तर काही पल्सेस दिलेत, काही सिरियल्स दिलेत. ही सगळी काय आहेत? तर आपले प्रोटीन्स आहेत. ऑल द डिफरंट डाळ्स, पल्सेस, ग्राउंडनट्स, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स लाईक यंग हर्ड, खवा and paneer, eggs, meat and fish are a rich source of a protein. विविध कडधान्य आहेत, डाळी आहेत, शेंगदाणे, दूध, दही, खवा, पनीर यांसारखे दुधाचे पदार्थ, त्याचप्रमाणे अंड, मांस, मासे, हे या सगळ्यांपासून आपल्याला काय मिळतं? तर प्रोटीन्स मिळतात. To get the required proteins, our daily diet should include dals, pulses as well as milk and milk products. आणि हे आपल्या रोजच्या आहारात डाळी व कडधान्य तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आपल्या आहारामध्ये, रोजच्या जेवणामध्ये काय आहे? तर समावेश आहे. Our body requires carbohydrates, fats and proteins in a large proportion. आपल्या शरीरामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि जे प्रथिने आहेत यांची, अन्न घटकांची शरीराला काय आहे? मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. These food constituents are called micronutrients. आणि यालाच आपण काय म्हणतो? तर मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न. मायक्रो म्हणजे मोठ्या प्रमाणात आणि मॅक्रो म्हणजे लहान, थोड्याशा प्रमाणात लागणारी. मॅक्रो म्हणजे काय? तर मोठे, आणि मायक्रो म्हणजे लहान. मग मोठ्या प्रमाणामध्ये लागणारे प्रथिने कोणते? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन. कार्बोहायड्रेट, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये लागतात. आणि व्हिटॅमिन अँड मिनरल्स हे आपल्याला कमी प्रमाणात. इन ॲडिशन टू बी मॅक्रोन्यूट्रियंट्स वी नीड सर्टन फूड कन्स्टिट्युएंट्स इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. मुख्य अन्न घटकांशिवाय आपल्याला इतर काही अन्न घटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणात गरज
पडते. हे अन्न घटक म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे. व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व आणि मिनरल्स म्हणजे आपली खनिजे, बरोबर. इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय? व्हिटॅमिन्स अँड मिनरल, जीवनसत्वे आणि खनिजे. मग आता व्हिटॅमिनमध्ये काय? द डिफरंट विटॅमिन्स आर नेम्ड युजिंग द लेटर्स ऑफ द अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल, व्हिटॅमिन A, B, C, D, E and K आर द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिटॅमिन्स. या अन्न घटकांच्या विविध प्रकारांना इंग्रजी नावे दिली आहेत. जसं की उदाहरणार्थ व्हिटॅमिन A, B, C, D, E, K ही सगळी काय आहेत? तर व्हिटॅमिन्स आहेत, जीवनसत्व आहेत. Although we need vitamin is a very small quantity, a lack of a deficiency of any vitamin results in a serious disorders. या जीवनसत्वांची अल्प प्रमाणात आवश्यकता असली तरी त्यांच्या अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार आपल्याला निर्माण होऊ शकतात. अ डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए ओव्हर अ लॉंग पिरियड रिझल्ट इन अ नाईट ब्लाइंडनेस. जर आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व ए जीवनसत्वाच्या सतत अभावामुळे आपल्याला काय येतं तर नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा निर्माण होतो. अ डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी रिझल्ट इन अ वीक अँड अ ब्रायडल बोन्स. जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमी असेल तर हाडे कमकुवत आणि ढिसूळ होतात. व्हिटॅमिन गिव्ह अस द एबिलिटी टू रेस्ट डिसीज. आणि जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. मिनरल्स म्हणजे काय? खनिजे. Iron, calcium, sodium, potassium are examples of a mineral that are essential for the body. लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची काय आहेत तर उदाहरण. काहींच्या घरामध्ये काळ्या तव्यामध्ये जी भाजी केली जाते त्यामधून आपल्याला काय मिळतं तर लोह, आयर्न मिळतं. They are needed in a very small quantities, but they have an important part to play in all the necessary function of our body. आणि खनिजांची उदाहरणं आहे. शरीराला त्याची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियांमध्ये त्याचा आपल्या शरीरामध्ये मोठा सहभाग असतो. फॉर एक्झाम्पल, iron is necessary for carrying oxygen to different parts of our body. If there is a deficiency of iron in the blood, the body does not get enough supply of oxygen and one feels constantly weak and dried. This condition is called as anemia. उदाहरणार्थ, रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कमी लोहाचा उपयोग होतो. म्हणजेच काय तर लोहाचं प्रमाण काय होतं आपल्या शरीरामध्ये कमी होतं, तर ऑक्सिजनचा पुरवठाही होत नाही आणि अशातच अशक्तपणा, सतत आपल्याला काय जाणवतो? थकवा जाणवतो. आणि याच विकाराला ॲनिमिया असं आपण म्हणतो. काय म्हणतो तर ॲनिमिया. द मिनरल कॅल्शियम मेक्स अवर बोन्स स्ट्रॉंग. आणि रक्तक्षय किंवा पळुरोग असंही आपण त्याला म्हणतो. कॅल्शियम या खनिजांपासून आपली हाडे काय होतात तर मजबूत होतात. आता जो राहिलेला भाग आहे तो आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.